जर तुमचं गर्भाशय चांगलं ठेवायचे असतील, कुठल्याही प्रकारच्या गाठी होऊ नयेत किंवा कुठल्याही प्रकारचं तुम्हाला जास्त करून कुठला आजाराला तुम्ही बळी पडू नये, मासिक धर्मही नीट चालावा असं जर वाटत असेल तर पिंपळाच्या पानाचा काढा 21 दिवस करून प्यायचा. ह्या गोष्टी करा, बऱ्यापैकी तुम्हाला खूप छान वाटायला लागेल. करून चला. तुम्हाला पण सांगतो, सगळ्या मित्रांना मी विनंती करतो, मित्रांच्या मध्ये सुद्धा, म्हणजे कसं आहे, ह्या कार्यकर्त्यांच्या मध्ये सुद्धा, सगळ्या माझ्या मित्रांमध्ये सुद्धा मी विनंती करून सांगेन की कॅन्सरचं प्रमाण पुरुषांना पण खूप आहे. पहिलं म्हणजे साष्टांग दंडवत घालून मी तुमचं पाय धरून सांगतो की थोडंसं व्यसनमुक्त राहा. हे मावा, गुटखा, तंबाखू हे काय पोट भरायला नाही आहे, खरोखर नाही. कोणतंही व्यसन असू दे, जरासं पाळा. कारण कसं आहे, कॅन्सर झाल्यानंतर 25शीतली 18 वर्षातली पोरं माझ्याकडे येतात, जबडा फाटलाय, काय करणार आहे सांगा कॅन्सर झाल्यानंतर. म्हणून विनंती करतो, जरासं आरोग्य सांभाळा, व्यवस्थित राहा, हसत खेळत राहा, आनंदात राहा, भरपूर खावा आणि भरपूर व्यायाम करा. कुठलंही पथ्य पाणी पाळायची गरज लागत नाही. जे काय पूर्वीच्या लोकांनी केलंय ते सगळं आपल्याला आपल्या शरीरासाठी आहे, फक्त आपली मेहनत कमी पडते. मेहनत करा, तुमचं शरीर खरंच नक्की चांगलं राहील. आणि 2-3 गोष्टी सांगतो आता तुम्हाला जाता जाता. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपले डोळे सांभाळा. डोळे, तुम्हाला माहिती आहे का डोळे किती महत्वाचे आहेत? डोळे फार महत्वाचे आहेत आयुष्यात. डोळे नसतील तर तुम्हाला काही दिसू शकत नाही. डोळे नसतील तर तुम्हाला ह्याला सुद्धा धरून न्यावं लागतंय. तुम्ही जीवू शकत नाही. जेवण ताटात काय वाढलंय तुम्हाला कळणार नाही. किती बिकट परिस्थिती आहे बघा. एखादी अंध व्यक्ती जेवायला बसली की त्याच्याकडे बघा, म्हणजे तुम्हाला कळेल डोळ्यांचं महत्व किती आहे. का माहितीये का डोळ्यांचं? मी सांगायला लागलो, डोळे सांभाळा. कारण हल्ली मोबाईलवरती जनता खूप आहे. ते रील्स बघण्यात, युट्यूब बघण्यात, टीव्ही बघण्यात. हे महिला मंडळ तरी काय सांगायचं, टीव्ही बघताना जेवता टीव्ही. तीन वेळा घास नेतीन खाली आणते, कसा पचल सांगा बरं? स्क्रीन टायमिंग खूप वाढलेला आहे, त्यामुळे डोळे खराब व्हायला लागलेले आहेत. लहान मुलांना सुद्धा चष्मे आहेत, मोठमोठे चष्मे आहेत. बऱ्याच लहान मुलांना खरोखर खूप वाईट परिस्थिती आहे. म्हणून डोळे सांभाळा. तुम्हाला माहितीये का डोळे आपल्याला दिसतंय याच्या पाठीमाग किती भाग काम करतात माहितीये का तुम्हाला? आपल्या डोळ्यांना आपल्याला दिसतंय ना, सगळं कलर दिसतात, सगळी माणसं दिसतात. ह्याच्या पाठीमागे 40 लाख भाग काम करतात. किती? 40 लाख भाग काम करतात, त्यावेळेस आपल्याला दिसतंय. म्हणून डोळे सांभाळा. 2 व्हीलर वरून जाताना गॉगल वापरत चला, नाहीतर डोळ्यात किडा जातो, त्यानं सुद्धा इन्फेक्शन होऊ शकतं. वातावरणाने तुम्हाला 2-3 गोष्टी सांगेन. पहिली गोष्ट म्हणजे काय करायचं, संत्र्याची साल घ्यायची, पाण्यात टाकायची, हे पाणी कडक उकळवायचं, वस्त्रगाळ करायचं आणि ते पाणी जरासं तुरटी फिरवून ना 2-2 थेंब डोळ्यात सोडायचं. बघा खूप छान डोळे एकदम क्लीन होऊन जातात. महिन्यातून एकदा तरी त्रिफळ्याचा काढा करायचा. त्रिफळा चूर्ण चमचाभर तांब्याभर पाण्यामध्ये टाकायचं, हे कडक उकळवायचं, वस्त्रगाळ करायचं आणि त्यांनी डोळे धुवायचे, पुसायचे नाही. 10 मिनिटानंतर पुसून टाकायचे. डोळे क्लीन राहतात. काचबिंदू, मोतीबिंदू, चष्मा असं काही लागणार नाही किंवा होणार नाही असं म्हणा त्यांना. खूप छान प्रकारे यानं तुम्ही मेंटेन ठेवू शकता. आणि अगदीच जर तुम्हाला जर हे जमत नसेल किंवा काय जर वाटत असेल तर एक साधा सोपा मार्ग, ह्या निसर्गामध्ये डोळ्यांसाठी खूप साऱ्या वनस्पती आहेत. त्या वनस्पतींपासून दृष्टीबल नावाचं एक आम्ही औषध तयार केलेलं आहे, जे गोळीच्या रूपात आहे. ती गोळी रोज एक घ्यायची, 3 महिन्याचा कोर्स करायचा. परत तुम्हाला 1-2 वर्षे काही बघायची गरज लागत नाही. 3 महिन्याचा हा कोर्स केलात ना, दृष्टीबल म्हणून नाही, ही गोळी घेत चला. त्याचबरोबर केसांसाठी सुद्धा तुम्हाला सांगतो, केशप्रभा म्हणजे कसं असतं की वरून तेल लावलं, काय होलं, एकेकाला तेल लावल्यानंतर डोकं सुद्धा दुखतंय. बऱ्याच लोकांना फॅशन करायची असते, त्यामुळे तेल लावायला जमत नाही. लहान मुलं लावून घेत नाहीत तेल. तर यांच्यासाठी ना आतून ताकद मिळण्यासाठी, पोषण मिळण्यासाठी, त्याच्यासाठी पण केशप्रभा म्हणून एक गोळी आहे, ती तुम्ही गोळी घेऊ शकता. बघा हे करू शकता. आता अजून सांगेन, ज्यांना शुगरचा त्रास आहे त्यांना सुद्धा मधुमुक्ता म्हणून आहे, 2 किंवा 3 महिन्याचा शुगरनुसार तुम्ही तो कोर्स करायचा. त्यामध्ये तुमची शुगर एकदम नॉर्मल लेवलला राहते, कायमस्वरूपी राहू शकते. तुम्ही जर हे व्यवस्थित कोर्स केला तर. जे काय करायचं ते घरगुती उपाय करायचे, नसतील जमले तर हे करायचं आहे. शुगरच्या पेशंटनी 3 ते 4 सीताफळाची पानं खायची, 3 किलोमीटर चालायचं, ऑटोमॅटिक ओके राहताय. तुम्ही करून बघा या गोष्टी. हाडांचं दुखणं असेल तर तूप प्यायचं,
तुम्हाला अजून सांगतो, मध हे अमृत मानलं जातं बरं का, मधाला सुद्धा शास्त्रामध्ये. तर मध सुद्धा आपल्याला कमीत कमी अर्धा चमचा मध रोज खाल्ला पाहिजे. बघा, त्वचा खूप चांगली राहते, स्किन प्रॉब्लेम कमी होतात, ऊर्जा चांगली राहते, पचनक्रिया चांगली राहते, कोटा साफ व्यवस्थित होतो, रक्तप्रवाह व्यवस्थित होतो. मेन म्हणजे रक्त शुद्ध करण्यासाठी मधाचा चांगला उपयोग होतो. रक्त शुद्ध होतं याच्यातून, म्हणजे तुम्हाला रक्ताचे सुद्धा रोग कुठले होणार नाहीत. किडनी सांभाळा. किडनी जर सांभाळायची असेल तर सगळ्यात महत्वाचं, कांदा घ्यायचा, छोटासा चिरायचा, तो दोन अडीच ग्लास पाण्यामध्ये, 2 ग्लास पाण्यामध्ये टाकायचा आणि ते पाणी कडक उकळवायचं. 1 ते 1.5 ग्लास करायचं, वस्त्रगाळ करायचं, हे पाणी प्यायचं. फक्त 7 दिवस करायचं. 7 दिवसामध्ये किडनी पूर्ण क्लीन होऊन जाते. लघवीला व्यवस्थित व्हायला लागतं. उगाच चुकीचे कुठलेही रोग घेऊन तुम्ही कुठल्याही डॉक्टरकडे जाऊ नका, माझ्याकडेही येऊ नका. तुम्हाला काही शंका असेल तुम्ही फोन करू शकता. नंबर दिलेले आहेत, स्कॅनर दिलेला आहे, माझ्याकडे स्कॅनर आहे. त्या स्कॅनर इथं आहे बघा. ह्या स्कॅनरवरती तुम्ही जर स्कॅन केलात तर तुम्हाला घरगुती उपाय व्हॉट्सअपवरती फ्री ऑफ कॉस्ट आहेत. 1 रुपया. ते स्कॅन केला म्हणून तुमचा रुपया खर्च होत नाही. त्याच्यावर जर तुम्ही नाव तुमचं जर माहिती भरलात तर तुम्ही काय खाल्लं पाहिजे, किती खाल्लं पाहिजे, काय पिलं पाहिजे, सगळं फ्री ऑफ कॉस्ट. डाएट प्लॅन फ्री ऑफ कॉस्ट त्याच्यावरती तुम्हाला मिळून जातोय. करून राहा. म्हणजे कसं आहे, वजन पण व्यवस्थित राहील, तब्येतही मेंटेन राहील. जिथल्या तिथं डाएट म्हणजे उपास तापास किंवा हे खाऊ नका ते खाऊ नका असं नाही. सगळं खायचं, पण किती प्रमाणात खायचं हे प्रत्येकाच्या शरीरानुसार ते सांगत असते. करत राहा, खात राहा. स्मार्ट बनू नका, तुम्ही हँडसम बना. सगळ्या मित्रांना सांगेल, कारण स्मार्ट तर फोन असतोय, बरोबर आहे का नाही. बनायचं तर फोन मध्ये आयफोन बनायचं. S1 S2 S3 हे तर रेल्वेचे डबे असतात, बरोबर आहे का नाही. त्यामुळे काय बनायचं, आयफोन बनायचं. आणि इकडे सांगेन, तुम्हाला बनायचं आहे ना, खरोखर तुम्ही पण सुंदर बना. सुरत तर गुजरात मध्ये पण आहे, बरोबर आहे ना. तर हसत खेळत राहा, आनंदात राहा. चुकीचे रोग कुठे घेऊन जाऊ नका, कारण माझ्याकडे येतात. आता एक माझ्याकडे पुण्यात आलं होतं, वय 75. कसं राहायला पाहिजे आता 75 वय म्हणल्यानंतर. आले मला म्हणते, बाकी काय मला त्रास नाही, मी एकदम ओके आहे, मी योगा वगैरे सगळं करतो. मग काय झालं, काय नाही, माझी लघवी फोर्सनं होत नाही. म्हटलं पायावर पडते का, नाही नाही पुढे पडते की. मला वाटलं पाय धुताय वाटतं रोज. म्हणलं काय होते, नाही नाही मला पुढे जायला पाहिजे. म्हणलं कशाला, मला फोर्सनच पाहिजे. म्हणलं काय त्रास होतो का, दुखतं का पोटात वगैरे. पोटात दुखत नाही, उलटी नाही, मळमळ नाही, काहीच नाही आहे. मग खरं मला फोर्सनच पाहिजे. मी म्हटलं कशासाठी, करत त्रास होत असेल तर बघूया ना. नाही नाही मी 1 लाख रुपये खर्च केलाय त्याच्यासाठी. मी म्हणलं कशाला 1 लाख रुपये खर्च केले, 2000 रुपयेचं छोटं मोटर बसलं असतं, बटन मारलं पाहिजे तेवढा फोर्स. गाड्या धुवायला जा तिकडे कुठेतरी. खरंच की, तुला का सर्व्हिसिंग सेंटर वरती जायचं आहे का, कशाला पाहिजे फोर्स. होतोय ते नशीब, समज वेळेत होते, व्यवस्थित होते, कशाला असं चुकीचे आजार कुठले घेऊन येऊ नका. तर सगळ्यात जाता जाता शेवटी सांगतो, बॉडी सर्व्हिसिंग करत चला. वर्षातून एकदा तरी पंचकर्मा करा, ताकाचा प्रयोग करा, किंवा आरोग्य संजीवनी नावाचं तोडकं संजीवनीचं आहे ते घेऊन करा. मी सगळ्यांचा आभार व्यक्त करतो. खूप छान प्रकारे सगळ्यांनी सपोर्ट केलात, सगळ्यांनी ऐकलात. आयोजकांचाही आभार व्यक्त करतो, साऊंड सिस्टीम सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. पत्रकार बांधव असतील तर त्यांचेही मी आभार व्यक्त करतो आणि सगळ्यांना मी धन्यवाद देतो. आणि जर काय असेल शंका कुशंका तर नक्की फोन करा आणि फोनवरती तुम्ही मला विचारू शकता. तर परत एकदा सगळ्यांना थँक्यू थँक्यू थँक्यू.